संध्याकाळ झाली 4 ते 5च्या सुमारास चहासोबत आपल्या सगळ्यांनाच काहीतरी हवं असतं. काहीतरी पटकन तयार होणारं आणि मस्त चमचमीत खायला हवं असतं. तर आज मी अशीच एक साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जी अगदी पटकन तयार होते आणि खायला अप्रतिम लागते. तर यासाठीच मीडियम साइजचा दीड कांदा मी इथे घेतलेला आहे. तर तो आपल्याला असा थोडासा मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे आणि याचबरोबर मूठभर कोथिंबीर सुद्धा घेतली आहे. कोथिंबीर सुद्धा चांगली आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. इथे माझी कोथिंबीर सुद्धा चिरून झाली. आपल्या आवडीप्रमाणे इथं मिरची घ्यायची आहे. तर साधारण एक 4-5 हिरव्या मिरच्या मी इथे मोठ्याच आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. तर जे काही चिरण्याचं काम होतं ते माझं झालं, अगदी पटकन झालेलं आहे. आता इथे ना मी एक घरातली जी मीडियम साइजची वाटी असते, त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरून मूग मी सकाळीच भिजत घातले होते किंवा कमीत कमी एक 5 ते 6 तासांसाठी मूग चांगले भिजून घ्यायचे. आता हे मूग आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत, तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचबरोबर आपण जी मिरची चिरून ठेवली होती ना, ती मिरची सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि याचबरोबर 1 चमचा भरून मी यामध्ये जिरं सुद्धा घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य चांगलं बारीक करून घ्यायचंय. आता मूग जर तुमचे चांगले भिजलेले असतील ना, तर खूप जास्त पाण्याचा असा वापर यामध्ये करावा लागत नाही. तर साधारण एक 2 ते 3 चमचे भरून आपल्याला फक्त यामध्ये पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाण्याचा इथं वापर करायचा नाही. कारण हे जे मिश्रण आहे ते आपल्याला खूप पातळ करून सुद्धा चालणार नाहीये. तर अंदाजे फक्त एक 3 ते 4 चमचे मी यामध्ये पाणी घातलं. पुन्हा चांगलं फिरवून घेऊयात. तर इथे मूग माझे चांगले बारीक असे वाटून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता अगदी चांगली याची पेस्ट झाली. हलकसं जाडसर जरी राहिलं ना, तरी सुद्धा काही हरकत नाही. वाटून घेतलेले मूग एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत. आता बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आणि जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता, तो सगळा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा. आता यासोबतच आपल्याला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद घालायची आणि याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. तर जो कांदा आहे तो सुद्धा चांगला मोकळा व्हायला हवा इतपत हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं मिक्स करून झालं, पण याला बाइंडिंग यायला हवी यासाठी यामध्ये मोठे 3 चमचे भरून आपल्याला बेसन पीठ घालायचंय किंवा याऐवजी तुम्ही भाजणीचं पीठ घातलं, थालीपीठाचं पीठ यामध्ये घातलं ना, तरी सुद्धा मस्त खमंगपणा येतो. आता मात्र यामध्ये फक्त आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि ही जी कन्सिस्टन्सी झालेली आहे ना, ती अगदी परफेक्ट आहे. तर इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पीठ ॲड करू शकता. आता पीठ चांगलं कालवून झालंय. इथे तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये एक थोडंसं मिश्रण घालून बघायचं आणि हे चांगलं याला बुडबुडे यायला लागले, की यानंतर आपल्याला भजी तळून घ्यायच्यात. तर भजी करत असताना ना थोडंसं 1 चमचाभर मिश्रण घ्यायचं, थोडासा गोल आकार त्याला द्यायचा आणि हे जे भजी आहे ते असेच तेलामध्ये सोडायचे. खूप जास्त त्याला आकार देत बसू नका. असे वरून थोडेसे क्रिस्पी झाले, की ते चवीला सुद्धा छान लागतात आणि आकार सुद्धा अगदी परफेक्ट येतो. त्यामुळे अगदीच गोल करत बसू नका. या पद्धतीने आपल्याला थोडंसं मिश्रण हातात घ्यायचंय, थोडासा त्याला आकार द्यायचा आणि लगेचच हे भजी तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला भजी तयार करून घ्यायचे आहेत. आता एकाच वेळेस जेवढे कढईमध्ये मावतील तेवढेच भजी घालायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती हे भजी तळून घ्यायचे. तर हे भजी जे आहेत ना, ते इतके क्रिस्पी तयार होतात, वरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतमधून थोडेसे जाळीदार होतात. आपण कुठेही यामध्ये सोडा घातलेला नाहीये, इनो घातला नाही, तरी सुद्धा मस्त खुसखुशीत असं हे भजी तयार होतात. आता इथे आपण गोल भजी केलेले आहेत, पण तुम्ही याचेच खेकडा भजी सुद्धा करू शकता. मस्त चवीला लागतात, अप्रतिम होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एक वेगळे भजी म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी रंग या भज्यांना आलेला आहे आणि मस्त खमंग असे दिसतात. संध्याकाळची वेळ आहे, भजी बनवलेत म्हटल्यावर यासोबत चहा तर हवाच. यासाठी गुळाचा चहा आज मी इथे बनवतेय. तर 2 लोकांसाठी चहा मी इथे बनवतेय. यासाठी एक पाव ग्लास भरून मी इथं पाणी घातलं. यामध्ये 2 खडे गुळाचे घालूयात आणि यानंतर यामध्येच आपल्याला आलं सुद्धा किसून घालायचंय. बऱ्याच जणांची तक्रार असते, की गुळाचा चहा आमचा फुटला जातो. तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा. अजिबात तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही. पाण्यामध्ये गूळ घातल्यानंतर लगेचच यामध्ये आलं सुद्धा किसून घ्यायचंय आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचंय. यामध्ये घातलेलं जे गूळ आहे ते संपूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचंय. अजिबात गुळाचा खडा राहता कामा नये. एकीकडे मस्त गुळाचा, आलं घालून केलेला चहा आणि दुसरीकडे मस्त मुगाचे भजी. जे काही कॉम्बिनेशन होतं ना, ते अप्रतिम होतं. नक्की एकदा तरी ट्राय करून पहा. तुम्हाला 100% आवडेल. तर इथे छान उकळी फुटलेली आहे आणि याचबरोबर गूळ सुद्धा चांगला विरघळलाय. आता यामध्ये चहाची पावडर घालायची आणि फक्त 1 मिनिटभरासाठी चहा पावडर आपल्याला उकळून घ्यायची आहे. चहा पावडर मिनिटभरामध्ये उकळली गेली,
आता यानंतर यामध्ये दूध घालायचंय. गॅसची फ्लेम लो करायची आणि जितका तुम्हाला दूध यामध्ये घालायचंय तितपत दूध तुम्ही यामध्ये घालू शकता. तर माझ्याकडून थोडीशी साय यामध्ये पडलेली आहे, पण हरकत नाही. साय घातलेली चहा सुद्धा अगदी मस्त लागतो. दूध घातल्यानंतर मात्र गुळाचा चहा खूप वेळ उकळून घ्यायचा नाही. अंदाजे 1 ते 1.5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचा, तेही लो फ्लेमवरती. या पद्धतीने जर तुम्ही गुळाचा चहा बनवलात ना, तर अजिबात तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही. तर हे बघा 1 ते 1.5 मिनिटांसाठी चहा चांगला उकळून घेतल्याने तुम्ही बघू शकता मस्त रंग आलाय, दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. आता चहा गाळून घेऊयात. अजिबात चहा हा फुटलेला नाही, मस्त दाटसर सुद्धा झालाय. संध्याकाळची वेळ असू देत किंवा सकाळची वेळ असू देत, असा गुळाचा आलं घालून केलेला चहा पिण्यास भारी मजा येते. चहा तयार आहे. गरमागरम आपले भजी सुद्धा तयार झालेत. हे भजी थंड झाल्यावरती सुद्धा मस्त क्रिस्पी राहतात. अजिबात सॉफ्ट होत नाही. तुम्ही नक्की एकदा हे कॉम्बिनेशन ट्राय करून पहा. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.